इकडे पत्रिका द्यायला DCM साहेबांकडे आले होते. मला म्हणाले आपण जाऊया, तर मी त्यांच्यासोबत आलो होतो आणि मग त्याप्रमाणे आता ते पत्रिका द्यायला आले होते म्हणून मी त्यांच्यासोबत आलो आणि मग देवेंद्र फडणवीस साहेबांची मीटिंग भेट झाली. त्यांना आणायच्या शुभेच्छा दिल्या, आले आहे ते शुभेच्छा दिला आणि शिवाय त्यांनी मला पाठिंबाही दिला होता म्हणून त्यांचा आभारही मानले. असं शिवडीला आणि निघालो. तुम्हाला भाजपकडनं पाठिंबा मिळाला होता, यानंतर आज फडणवीसांच्या भेटीला आला आहे सर. नाही, विषय असा आहे की ते पत्रिका देण्यासाठीच आम्ही आलो होतो, पण आणायचे चर्चा झाली काय नाही. बिलकुल पुढची जी काही चर्चा असेल ना, कुठली चर्चा आणि कोणासोबतची चर्चा ही सन्माननीय माझ्या पक्षाचे नेते प्रमुख राज ठाकरे साहेबच करतील आणि तो त्यांनाच अधिकार आहे जे काय असेल ते. त्याच्यामुळे त्याच्या विषयावरती मी बोलू इच्छित पण नाही आणि बोलू शकत पण नाही. मतदान होणार आहे, मतमोजणी होणार आहे. सहभागी असाल कारण की राज ठाकरे देखील वक्तव्य होतं की आम्ही सध्या सहभागी होऊ. हा, आता साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं, तर आता जर सत्ता आलीच येणारच आहे तर त्याच्यात कदाचित साहेब सहभागी पण होऊ शकतात असं त्यांनीच बोललेलं असल्यामुळे बोलायला मला हरकत नाही. घटक पक्ष मिळूनच सगळी सत्ता स्थापन होईल असं वाटतं का तुम्हाला? एका महाविकास आघाडी असेल या महायुतीला एकमत मिळेल असं वाटतं? मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून ते सरकार बनवावं लागेल. महायुतीचं बनेल सरकार असं मला दिसतंय. धन्यवाद सर.